नमस्कार, मी आज आपल्याला व्यसनांमध्ये दारू, अल्कोहोल ह्याच्यावरती अवलंबूनता व त्याचे दुष्परिणाम व त्याचे उपचार याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे। आपणास माहित असेल, आपल्या भारतामध्ये दरवर्षी 3 ते 5 लाख लोक हे फक्त दारूच्या अति सेवनामुळे मृत्युमुखी पडतात। पण एवढे माहित असूनही लोकांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। दारूमुळे शारीरिक व मानसिक अवलंबूनता ही निर्माण होते व त्याच्यामुळे शारीरिक, आर्थिक, सामाजिक व लीगल कॉम्प्लिकेशन हे सर्व कॉम्प्लिकेशन्स होतात। पण आज दारूमुळे मानसिकदृष्ट्या डिपेंडन्स होऊन बऱ्याच प्रकारची लक्षणे आपल्याला दिसू शकतात, ज्याच्यामध्ये थरकाप असेल, घबराट असेल, भ्रम, आवाजाचे भ्रम, भास होणे व वेळ प्रसंगी माणसाला फिट म्हणजे हातपाय टाईट होणे, डोळे पांढरे होणे, तोंडातून फेस येणे, दातखिळ बसणे हे असे लक्षणे दिसून येऊ शकतात। हे सर्व जर आपण वेळीच योग्य उपचार घेतले तर हे सर्व कॉम्प्लिकेशन्स आपल्याला थांबवता येऊ शकतात। तसेच दारूमुळे हे डिप्रेशन व अँक्झायटी याची लक्षणे सुद्धा दिसून येतात, ते सुद्धा आपण योग्य वेळी उपचार घेतल्यामुळे थांबवू शकतो। धन्यवाद। समाजामध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे। वयोमानाबरोबरच केस पांढरे होणे, शरीरावरती सुरकुत्या येणे, तसेच शरीरावरती आणि मेंदूवरती परिणाम दिसतात। झोप न लागणे, विसरभोळा पडणे, बीपी, डायबिटीस, कॅन्सर व औषध उपचारांचाही परिणाम शरीरावरती तसंच मनावरही दिसतो। तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आपल्याला मानस उपचार तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। तसेच ह्या गोष्टी कमी करायच्या असेल तर आपण वृद्ध व्यक्तींसोबत छंद जोपासणे, मेंदू ऍक्टिव्ह राहण्यासाठी त्यांच्यासोबत गप्पा मारणे, ऍक्टिव्हिटीसाठी त्यांना पझल, कुटुंबासोबत वेळ घालवणे गरजेचे आहे। वृद्धांची मानसिक स्थिती चांगली व्हावी म्हणून समाज व कुटुंबाची जबाबदारी आहे। नमस्कार, आपण आज फिजिकल सिम्पटम्स वर जाणून घेऊया। जेव्हा आपण मानसिक आरोग्याविषयी बोलतो तेव्हा आपण फक्त मन आणि विचारांचा विचार करतो, पण आपल्याला माहित आहे का शरीरही बोलते। जसे की आपल्याला डोकेदुखी, अचानक पोटात दुखणे, कंबर दुखणे, अस्पष्ट शारीरिक समस्या जेव्हा काही उद्भवतात तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, तेव्हा की डॉक्टरांकडनं तपासणी करतो, पण तरी पण आपल्याला जर ह्या समस्या वारंवार उद्भवत असतील तर आपण याचा विचार केला पाहिजे की ताण, तणाव, चिंता, नैराश्य हे आपण असू शकतात। म्हणून संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की जर त्याचा वेळीच उपचार झाला नाही तर हृदयविकार, उच्च रक्तदाब अशा सारख्या गंभीर समस्यांना आपण आहारी जाऊ शकतो। म्हणून आपण याच्यासाठी जर उपचारासाठी जर पुढे आपल्याला सतत अशा समस्या जाणवल्या तर आपण जिल्हा मानसिक रुग्णालय नाशिक येथे ओपीडी नंबर 29 मध्ये जाऊन तिथे डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे आणि आपण वेळीच उपचार केला तर त्या पेशंटचा जीव वाचवू शकतो आपण आणि त्याला मदत करू शकतो। धन्यवाद। नमस्कार, आज आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलणार आहोत, ते म्हणजे एक्सप्रेस्ड इमोशन। एक्सप्रेस्ड इमोशन म्हणजे काय, मी उदाहरण म्हणून सांगते। एक्सप्रेस्ड इमोशन म्हणजे जेव्हा जे रिलेटिव्स असतात, जे मनोरुग्ण पेशंट सोबत राहतात, त्यांच्या मनातले विचार म्हणजे आता माझ्याशी होणार नाही, मला सहन होत नाही, आता त्याला जेवण करायला आठवतो पण गोळ्या खायला आठवत नाही, काम करायला आठवत नाही, हे सगळे जे विचार म्हणजे काय, एक्सप्रेस्ड इमोशन। त्याचे 3 प्रकार असते। पहिलं म्हणजे काय, आलोचना म्हणजे क्रिटिसिझम। क्रिटिसिझम मध्ये पेशंट बद्दल म्हणजे प्रत्येक गोष्टीवर चुका काढणे। दुसरं म्हणजे शत्रुत्वता म्हणजे हॉस्टिलिटी, पेशंट बद्दल खूप द्वेष किंवा राग येणे त्याच्यावर। तिसरं म्हणजे अतिजवळीकपणा किंवा ओव्हर इन्व्हॉल्वमेंट, पेशंटला काही करू देणार नाही, त्याच्या गोळ्या पण घेऊ देणार नाही, स्वतःहून काही डिसिजन घेऊन देणार नाही। त्याचा परिणाम काय होते, मग पेशंटला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स कमी होते, पेशंटला नकारात्मकता वाटते आणि त्याच्याने आजार वाढते। तर आपण काय करू शकता या गोष्टींबद्दल, एक तर आपल्याला धीर ठेवावा लागते, पेशंट सोबत प्रेमाने बोलायचं आहे, त्यांना स्वतःचे डिसिजन घ्यायला परमिशन द्यायची आहे। आणि जास्त तुम्हाला जर असे इमोशन्स वाटत असेल तर तुमच्या जवळपासच्या किंवा तुम्ही ज्यांच्याकडे जाता तर त्या मानसोपचार तज्ञांकडे जाऊन त्यांच्याशी फॅमिली काउन्सिलिंग घेऊ शकता। हे लक्षात ठेवा की प्रेम, आधार आणि समजूतदारपणे याच्याने तुम्ही मनोरुग्ण पेशंटला त्यांचा आजार मॅनेज करण्याची संधी देऊ शकता। धन्यवाद।